श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 6. श्री गणेशाय नमः. हे परममंगला श्रीहरी, तुझी कृपा झाली यावरी, अशुभ अवघे जाते दुरी, हा अनुभव संतांचा. त्या संत वाक्यी भरवसा, मी ठेवून श्रीनिवासा, मंगलाची धरून आशा तुझ्या दारी पातलो. आता विनमुख लावल्यास त्याचा तुला लागेल दोष, आणि बट्टा वाक्यास लागेल की संतांच्या. म्हणून हे माधवा, अभिमान माझा धरावा, रोष कधी न करावा या अजाण लेकरावर. बालकाचे हीनपण माद्ये लागी दूषण, हे मनात आणून करणे असेल ते करी. असो बंकटलाला घरी, राहिली समर्थांची स्वारी, तै अपूर्व एक घडली, खरी गोष्ट श्रोते ती ऐका. गावाची या दक्षिणेस बंकटलालाच्या मळ्यास महाराज गेले एक दिवस, कणसे मक्याची खावया. बहुत मंडळी बरोबरी कणसे खाया आली खरी, विहिरीपासी तयारी केली कणसे भाजण्याची. विहीर होती धनत्तर, पाणी जिला अपरंपार, गर्द छायेचे वृक्ष थोर, जवळ होते चिंचेचे. आगट्या पेटल्या एकसरा, अजमासे हो 10-12, तेणे डोंब झाला खरा, गगनोधरी धुमाचा. त्या योगे ऐसे झाले, आग्या मोहोळ लागलेले, चिंच वृक्षावरी भले, त्याच्या माशा उठल्या की. त्या माशा उठता क्षणी मंडळी गेली पळोनी, कणसे ठिकाणच्या ठिकाणी मक्याची ती राहिली हो. त्या आग्या मोहोळाच्या मक्षिका पसरल्या अवघ्या मळ्यात देखा, घोंगड्याचा करून बुरखा कोणी गेले पळून. प्राणापरी आवडती वस्तू नसे हो कोणती, अशा वेळी समर्थ मूर्ती आसनी होती निर्धास्त. ते नाही पळून गेले, आसनी आपल्या स्वस्थ बसले, विचार करू लागले निज चित्ती माशांचा. माशी तरी मीच झालो, मोहळ तेही मीच बनलो, कणसे खाया मीच आलो, कणसे तेही रूपे माझी. ऐसे विचार आनंदात महाराज राहिले डोलत, अंगावरी असंख्यात माशा येऊन बैसल्या. वाटे पासोडी माशांची, समर्थ पांघरले साची, योग्यता ब्रह्मनिष्ठाची काय वर्णन करावी. माशा चावती वरच्यावरी, परीन तो परवा करी, त्यांचे काटे शरीरी बोचले असती असंख्यात. यासी झाला एक प्रहर, भक्त झाले चिंतातुर, बंकटलालाचे अंतर दुःखे व्याकुळ झाले हो. कोठून बुद्धी झाली मला, येथ आणले समर्थाला, कणसे मक्याची खावयाला मंडळीच्या समवेत. अशा समर्था लागून दुःख द्याया मीच कारण, झाले हे का शिष्यपण, माझे हाय रे दुर्दैवा. बंकटलालाने तयारी पुढे येण्याची केली खरी, हे जाणून अंतरी कौतुक केले समर्थाने. जीवांनो जा निघून, बसा मोहळी जाऊन, माझ्या बंकटा कारण तुम्हीन कोणी सावावे. जमलेल्या मंडळीत बंकट हाच निस्सीम भक्त, जो माझ्या प्रित्यर्थ येत आहे धावून या. ऐसे म्हणता माशा गेल्या, मोहळावरी जाऊन बैसल्या, बंकटलालाने पाहिल्या त्या आपुल्या निजदृष्टी. महाराज त्या पाहुनी बोलते झाले हासुनी, वा खूप केलीस मेजवानी आम्हासी तू माशांची. अरे ते जीव विषारी बैसले माझ्या अंगावरी, माझ्यापासून झाले दुरी, लड्डू भक्त येधवा. याचा करी विचार, संकट आल्या कोणावर, कोणी न साह्य करणार, एका ईश्वरान वाचुनी. जिलेबी पेढे बर्फी खाती, माशा आल्या पळून जाती, ऐशी जयांची आहे कृती, ते स्वार्थी भक्त निसंशय. बंकटलाल मधुरोत्तर करिता झाला त्यावर, महाराज आणू का सोनार, काटे माशांचे काढावया. महापापी मी गुरुराया, तुम्हा लागी त्रास द्याया, आणवितो झालो या ठाया, माशा किती डसल्या तरी. गांधी अगणित अंगावर उठल्या तुमच्या साचार, याचा व्हावया परिहार, उपाय सांगा कोणता. बंकटलालाचे ऐकिले वचन महाराज बोलते झाले, अरे यात काही अधिक घडले,
डसणे स्वभाव माशांचा, मला त्याची मुळीच बाधा होणार नाही का जाण कदा, त्या माशीरूप सच्चिदानंदा म्या जाणले म्हणून. माशी तरी तोच झाला, तोच आहे माझा पुतळा, पाण्यानेच पाण्याला काय दुखविता येईल. हे ऐकता ब्रह्मज्ञान बंकट धरी मौन, काटे काढण्या लागून बाहिले त्याने सोनारा. सोनार चिमटे घेऊन आले, देहास शोधू लागले, कोठे आहेत काटे रुतले, मक्षिकेचे पहावया. महाराज बदले तयांना, काय ह्या वंध्या मैथुना, करीतसा तुमच्या नयना, काटे तेन दिसतील. ते काढण्या चिमट्याची गती नाही मुळीच साची, साक्ष ही त्या गोष्टीची मीच दावितो तुम्हाला. ऐसे म्हणून कौतुक केले, वायू लागी रोधून धरिले, तो काटे अवघे वरी आले, रुतलेल्या स्थलांतून. तो पाहता प्रकार लोक आनंदले फार, कळून आला अधिकार श्री गजानन स्वामीचा. पुढे कणसे भाजली, अवघ्यांनी ती ग्रहण केली, अस्तमानी निघून गेली मंडळी निजगृहाते. असो पुढे एक वेळा महाराज गेले अकोटाला, आपुल्या बंधूस भेटण्याला श्री नरसिंगजी कारणे. हा कोतशा अल्लीचा शिष्य मराठा जातीचा, कंठमणी विठ्ठलाचा भक्तिबलाने झाला असे. त्या नरसिंगजीचे चरित्र मी भक्ती लीलामृतात वर्णिले आहे इत्यंभूत, आता ते सांगणे नको. हे अकोट नामे नगर, शेगावाहून साचार, आहे 18 कोसांवर ईशान्येला परियसी. मनोवेगेचा समजून वारू, निघते झाले सद्गुरू, जे पदनतांचे कल्पतरू श्री गजानन महाराज. अकोटाच्या सानिध्यासी एका निबिडतरशा अरण्यासी, नरसिंग राहे अहर्निशी एकांतवास सेवाया. हे निर्जन अवघे अरण्य महाभयंकर दारुण, निंब अश्वत्थ रातांजन वृक्ष जेथे उदेले. लता त्या नाना जाती, वृक्षा वेढून बैसले असती, तृण वाढले भूमीवरती, सर्प वारुळी असंख्यात. ऐशा त्या अरण्यात नरसिंगजी जाऊन बसत, म्हणून आले अवचित समर्थ त्यासी भेटावया. सारखा भेटे सारख्यासी, पाणीच मिळे पाण्याशी, विजातीय द्रव्याशी समरसता होणे नसे. गजाननासी पाहिले, तिरणे चित्त आनंदले, स्वामी नरसिंगजीचे भले, तो प्रेमान वर्णेवी की. एक हरी एक हर, चालते बोलते परमेश्वर, एक राम एक कुमर, वसुदेव देवकीचा. एक मुनी वसिष्ठ, एक पाराशर ऋषी श्रेष्ठ, एक जानवीचा काठ, एक तट गोदेचा. एक हिरा कोहिनूर, एक कौस्तुभ साचार, एक वैनतेय एक कुमर, सती वानरी अंजनीचा. दोघे भेटले एकमेका, दोघा आनंद सारखा, बैसते झाले आसनी एका, हितगुज ते करावया. अनुभव ते आपापले, एकमेका कथिते झाले, नरसिंगा तू उत्तम केले, प्रपंचात राहिलास. मी त्याग केला तयाचा, स्वीकार करून योगाचा, या सच्चिदानंद तत्वाचा करीतो झालो विचार. या योगाच्या क्रियेत गोष्टी होती अघटित, ज्यांचा मुळी न लागे अंत या सामान्य लोकांना. त्या गोष्टी लपवावया, पिसा बनलो जगा ठाया, उपाधी ते नासावया, वेड बळेच पांघरलो. तत्व जाणण्या कारण मार्ग कथिले आहेत तीन, कर्म भक्ती योग म्हणून शास्त्रकारांनी शास्त्रात. फल या तिन्ही मार्गांचे एकसी आहे अखेरीचे, परी बाह्य स्वरूप त्यांचे भिन्न भिन्न असे की. योगी योग क्रियेचा जरी अभिमान वाहीसाचा, तरी तयासी तत्वाचा खरा बोधना होईल. योग क्रियेवरून अलिप्त राहावे त्यापासून, कमलपत्रासमान तरीच तत्व कळू नये. याच परी प्रपंचाची स्थिती नरसिंग आहे साची, आसक्ती कन्यापुत्राची मुळीच राहता कामा नये. गार पाण्यात राहते, परीन पाणी शिरू देते, तैसेच वागती साचे या प्रपंचा माझारी. या परी त्वा राहावे, अपेक्षारहित असावे,
चित्तातून न ढळू द्यावे सच्चिदानंद ईशाला. म्हणजे काहीच अशक्य नाही, तू मी आणि शेषशायी एकरूप आहो पाही, जन जनार्दन भिन्न नसे. नरसिंग म्हणती बंधुराया, आलास मसी भेटावया, ही तुझी केवढी दया, उपमा याला देण्या नसे. प्रपंचमुळी अशाश्वत, त्याची काय किंमत, दुपारच्या सावली प्रत, कोण सांग खरे मानी. तू कथिले जयापरी, तैसा वागेन भूवरी, मी जाण वरच्यावरी, अशीच भेटी द्यावी तुवा. देह प्रारब्ध जयाचे, असेल ज्या जातीचे, तेच आहे व्हावयाचे, लोकाचारी निःसंशय. तुम्हा आम्हा कारणे, जे का धाडिले ईशाने, तेच आहे आपणा करणे, निरालसपणे भूमीवरी. आता विनंती इतुकीच खरी, व्यवहारिक भेट वरच्यावरी, देत जावी साजिरी, मी धाकटा बंधू तुझा. नंदीग्रामा राहिला भरत, रघुपतीची वाट पाहत, तैसाच मी या अकोटात, राहून पाहतो वाट तुझी. तुला येथे यावया, अशक्य काही नाही सदया, अवघ्या आहेत योगक्रिया, अवगत तुला पहिल्या पुन. पदन लाविता पाण्याप्रत, योगी भरधाव परुनी पळत, क्षणा माझी फिरून येत, शोधून अवघ्या त्रिभुवन. ऐसे हितगुज उभयतांचे, रात्रभरी झाले साचे, भरते आले प्रेमाचे, दोघांची या संगमी. खरे खरे जे का संत, तेथे हेच घडून येत, दांभिकांची होतात भांडणे पाहून एकमेका. दांभिक म्हणू नये गुरु, ते अवघे पोट भरू, पुरा माझी फुटके तारू, तारण्यासी समर्थ नसे. दांभिकांचा बोलबाला, जरी होतो जगी भला, तरी त्यागणे आहे त्याला, निवडूनिया श्रोते हो. संतत्व नाही मठात, संतत्व नाही विद्वत्तेत, संतत्व नाही कवित्वात, तेथे स्वानुभव पाहिजे. दांभिक मुलाम्याचे सोने, त्याला सांगा काय घेणे, गृहिणी म्हणून ठेवणे, काय कसबिण सदनात. ही संत जोडी साक्षात्कारी, दांभिकतेची साच वैरी, नांदे ज्याच्या सदैव घरी, सन्निती सदाचार. नरसिंगजीस भेटण्या जाण, कानली आले गजानन, ऐसे कळले वर्तमान, गुराखीद्वारे अकोटाला. ते कळता आनंदले, लोक धावू लागले, नारळ घेऊन निघाले, पहाया द्वय संतांसी. एकमेका ऐसे म्हणती, चला चला रे सत्वरगती, गोदा आणि भागीरथी, संगम पावली काननात. त्या भेटरूप प्रयागासी, जाऊ आपण स्नानासी, या महोदय पर्वणीसी, साधून घेऊ चला हो. तो इकडे काय झाले, गजानन आधीच निघून गेले, नरसिंगासी पुसून भले, भेटन झाली पौरासी. पुढे एकदा गजानन करीत असता भ्रमण, दर्यापुराच्या सनिध्य जाण, येते झाले शिष्यांसह. दर्यापुराच्या शेजारी, शिवरगाव निर्धारी, असे चंद्रभागेच्या तिरी, वज्रभूषणा वास जेथे. श्रोते ही चंद्रभागा, पंढरीची नाही बघा, ही लहानसी एक गंगा, पयोष्णेला मिळणारी. या शिवर गावात वज्रभूषण नामे पंडित, 4 भाषा अवगत, होत्या श्रोते जयाला. कीर्ती ज्याच्या विद्वत्तेची, वऱ्हाडी पसरली साची, याला भक्ती भास्कराची, आत्यंतिक असे हो. प्रत्यही चंद्रभागेवर स्नान करी साचार, उदयास येता दिनकर, अर्घ्य त्यासी देतसे. पंच पंच उषक काला, वज्रभूषण उठे भला, सारून प्रातर विधीला, अरुणोदयी स्नान करी. तेही शितोदकांनी, ऐसा कर्मठ परिज्ञानी, मान मान्यता विद्वज्जनी, ज्याची होती विशेष. त्या शिवरगावाला योगीराज फिरत आला, वाटे तपाचे द्यावयाला, फल त्या वज्रभूषणासी. चंद्रभागेच्या वाळवंटी, हा बैसला ज्ञान जेठी, समोर नदीची आकाठी, आले वज्रभूषण स्नानाला. ती प्रभातीची वेळा पाही, प्रकाशिल्या दिशा दाही, कुक्कुटाचा आवाज येई, वरचेवरी ऐकावया. चातक भारद्वाज पाखरे, जाऊ लागली अत्यादरे, भास्करासी समोरे, पूर्व दिशा लक्षण.
भास्कराचा उदय होता, तम निमाला हा हा म्हणता, जैसा सभेस पंडित येता, मूर्ख जाती उठोनी. ऐशा त्या सुप्रभाती, वाळवंटी गुरुमूर्ती, बैसली होती निश्चिती, ब्रह्मानंदी डोलत. सवे शिष्य अपार, बसले होते मंडलाकार, ते शिष्य नव्हते किरणे थोर, त्या गजानन भास्कराची. तै वज्रभूषण तत्वता, झाला सूर्यासी अर्घ्य देता, तोहा पुढे ज्ञान सविता, त्याने पाहिला प्रत्यक्ष. सूर्याप्रमाणे सतेज कांती, अजानुबाहू निश्चिती, दृष्टी नासाग्राच्या वरती, स्थिर जयाची झाली असे. ऐसा पुरुष पाहता क्षणी, वज्रभूषण हर्षला मनी, संध्या सामान घेऊनी, आला धावून जवळ त्यांच्या. अर्घ्य दिले पायांवरी, गजाननाच्या सत्वरी, प्रदक्षिणाही अखेरी, त्याने घातली त्याला. मित्राय नमः, सूर्याय नमः, भानवे नमः, खगाय नमः, ऐसी नावे घेऊन पहा, घातले 12 नमस्कार. शेवटी आरती ओवाळली, गजाननासी आदरे भली, न्यूनता ती नाही पडली कशाचीही त्या ठाया. प्रार्थनापूर्वक नमस्कार, साष्टांग केला अखेर, मुखाने ते स्तवन स्थोर, महाराजांचे चालले. माझ्या तपाचरणाचे फळ आजी मिळाले साचे, दर्शन दिव्य पायाचे, आज झालो धन्य मी. नभोदरींच्या भास्कराला देत होतो अर्घ्य भला, तो आज प्रत्यक्ष पाहिला, ज्ञाननिधी योगेश्वर. हे पूर्ण ब्रह्म जगचालक ज्ञानराशी, ऐसे युगयुगी किती अवतार घेसी, झाल्यास दर्शने तुझे भवरोग चिंता, नासे गजानन गुरो मज पाव आता. ऐसी प्रार्थना करून संपविले त्याने स्तवन, योगेश्वरे दिले अलिंगन, दृढ दिधले त्या दोन्ही करे. माय जैसी लेकराला, प्रेमे धरी पोटाला, तेवी वज्रभूषणाला धरिते झाले महाराज. मस्तकावरी ठेविला कर, आशीर्वाद दिधला थोर, सर्वदा तुझा जय जयकार, होईल बाळा वज्रभूषणा. कर्म मार्ग सोडू नको, विधी निरर्थक मानू नको, मात्र त्यात होऊ नको लिप्त बाळा केव्हाही. आचरून कर्मफल, टाकिता भेटतो घननिळ, त्याच्या अंगी न लागे मळ, या कर्माचा केव्हाही. तू आता आपुल्या सदनी, माझे बोल ठेवी मनी, प्रत्यही माझे तुला ध्यानी, होत जाईल दर्शन. ऐसे म्हणून प्रसाद दिला, श्रीफलाचा श्रोते भला, त्या वज्रभूषण पंडिताला महाराज आले शेगावी. या शेगावचे होते नाव, पूर्वकाली शिवगाव, अपभ्रंशे लाधला ठाव, शेगाव ह्या शब्दाला. तेच हल्ली प्रचलित आहे बुधहो वऱ्हाडात, 17 पाटील होते सत्य, ह्या एकाच ग्रामाला. महाराज शेगावासी आले, परी न स्थिर राहिले, हमेशा ते भटकत फिरले, मनात येईल त्या स्थला. अकोट अकोले मलकापूर, नावे सांगावी कुठवर, चांदण्यांची न होणार मोजदाद कोणाही. ज्येष्ठ आषाढ महिना गेला, पुढे श्रावण मास आला, उत्सव होता सुरू झाला, मारुतीच्या राऊळात. हे मारुतीचे मंदिर, शेगावी भव्य साचार, पाटील मंडळी थोर थोर, होती या भक्त देवाची. पेंडी लागी जैसा आळा, तेवी पाटील गावाला, जे जे काही आवडे त्याला, तिकडे लोकांचा कल होई. चाले उत्सव महिनाभर, अभिषेक पोथी कीर्तन गजर, अन्नदानाशी येई पुर, अवघे लोक तृप्त होती. या उत्सवाचा पुढारी खंडू पाटील निर्धारी, जो गावचा कारभारी, होता उदार मनाचा. श्रोते हे पाटीलपण, आहे वाघाचे पांघरुण, तेजो घेई त्याला जन, भिऊ लागती सहजची. गाव करी ते राव न करी, ऐशी मराठी भितरी, म्हण आहे साजरी, ती यथातथ्य असे. त्या मारुती मंदिरासी आले गजानन पुण्यराशी, श्रावणाच्या आरंभासी उत्सव श्रीचा पहावया. बोलले बंकट लालासी, मी आता या मंदिरासी, राहीन जाणा अहर्निशी, त्याचा शोक करू नको. गोसावी संन्यासी फकीर,
यांना कायमचे राहण्या घर, योग्य नाही साचार तुम्हा प्रापंचिकाचे. मी परमहंस संन्यासी, आता राहतो मंदिरासी. तू बोलाविशी ज्या दिवशी, तेवढ्यापुरता येईन तेथ. हे अंतरीचे गुह्य तुला कथन केले बंकटराला. स्वामी शंकराचार्याला भ्रमण करणे भाग आले. गोसावी मच्छिंद्र जालंधर, हेही राहिले निरंतर. प्रापंचिकाचे वगळून घर, कानना माझी वृक्षातळे. छत्रपती राजा शिवाजी, जो रणबहादूर वीरगाजी. ज्याने हिंदूंची रक्षिली बाजी, दंडून दुष्ट यमनांना. त्या शिवाजीचे प्रेम फार, होते रामदासावर. परी सज्जनगडावर, स्वामी होते वस्तीला. याचा विचार करावा, हट्ट मुळी ना धरावा. माझ्या म्हणण्यास मान द्यावा, यात कल्याण तुझे असे. निरुपाय होऊन अखेर, देता झाला रुकार. तो बंकटलाल सावकार, गजाननाचे म्हणेनाला. मंदिरी स्वामी समर्थ येता, हर्ष झाला समजता. भास्कर पाटील शुश्रूषे करिता, जवळ राही निरंतर. हा श्री दासगणू विरचित, गजानन विजय नामे ग्रंथ. मुमुक्षिला दावो पथ, संत चरण सेवेचा. शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री षष्ठोऽध्यायः समाप्तः. जय श्री गजानन.